शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांद्याच्या भावात मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये चांगलीच सुधारणा होताना दिसत आहे. काही ठिकाणी कांदा 3,000 तर काही ठिकाणी 3,500 तर काही बाजार समितीमध्ये कांदा 4,000 पर्यंत जास्तीत जास्त एक नंबरचा भावसुद्धा गेलेला आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे मित्रांनो. महिला शेतकऱ्यांनाही मिळेल अपघात सुरक्षा योजनेचा लाभ. सरकारकडून 3 वर्ष मुदतवाढ. भूमिहीन शेतमजुरांनाही सानुग्रह अनुदान. मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणखी 3 वर्षाची मुदतवाढ देतानाचा तिचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय यापूर्वी कुटुंबातील केवळ 2 सदस्यापुरती मर्यादित असलेली योजना आता शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. ही एक आनंदाचीच बातमी आहे. आता मित्रांनो वळतोय कांद्याच्या भावाकडे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 18,700 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,151चा दर मिळताना दिसत आहे. कळवण येथे उन्हाळी कांदा बघा जास्तीत जास्त 3,205चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 1,000 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा 22 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बघा 4,050 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लोकल कांदा 50 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज नंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 318 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 8 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मित्रांनो सोलापूर लाल कांदा 13,978 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहता 5,542 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बघूया विटा 20 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटानंतर शिरूर कांदा मार्केट 2,060 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड केडगाव 2,966 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला कांदा या ठिकाणी सुद्धा 3,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर 3,221 क्विंटल आवक होऊन कांदा जास्तीत जास्त गेला तब्बल 3,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजार कांदा जास्तीत जास्त गेला 3,125 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नगर खाजगी बाजार कांदा गेला जास्तीत जास्त तब्बल 3,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नगर नंतर वडूज लोकल कांदा 50 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.